Hello everyone, myself Gauri Malavatkar. In last lecture, we see the topic factors to be considered in the selecting a microcontroller or any controller. ओके त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स बघितले होते की एखादा जो कंट्रोलर आहे तो सिलेक्ट करताना जो डेव्हलपर आहे तो कोणते कोणते टॉपिक कन्सिडर करतो. तर मग कोणते कोणते टॉपिक्स बघितले होते तर फीचर सेट बघितला होता, स्पीड ऑफ ऑपरेशन्स बघितले होते, कोड मेमरी, डेटा मेमरी, डेव्हलपमेंट सपोर्ट, अवेलेबिलिटी, पॉवर कन्झम्पशन आणि कॉस्ट, हे सर्व टॉपिक्स आपण बघितले होते. एकदा हा टॉपिक इन जनरल ओव्हरव्ह्यू करूया आणि नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं की एखादा मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर आहे तो सिलेक्ट करत असताना आपण जे आपलं पर्पज आहे किंवा जे आपलं ऍप्लिकेशन डेव्हलप करत आहोत तर ते डेव्हलप करत असताना त्याच्या रिक्वायरमेंट आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेतो किंवा त्याच्या रिक्वायरमेंट आपण एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आपण फाइंड करून घेतो आणि त्याच्यानंतर काय करतो की त्याच्यावरती आपण प्रत्येकाचं जे तुमचे ऑपरेशन्स असतील त्याच्या स्पीड म्हणजे जो डेव्हलपर आहे त्याला ते प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स जे काही ऑपरेशन असेल ते परफॉर्म करायला स्पीड किती लागणार आहे, त्याच्यानंतर कोड मेमरी किती आहे, त्याच्यानंतर डेटा मेमरी किती त्याला लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. त्यानंतर त्या सर्व गोष्टी फाइंड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट फाइंड करतो की जो तुमचा कस्टमर आहे किंवा जो तुमचा एंड युजर आहे त्या एंड युजरला ते त्याच्या अफोर्डेबल रेटमध्ये त्याच्याकडे आपल्याला हँडओव्हर करायचं. त्यामुळे त्याच्या एक स्पेसिफिक रेंजमध्ये आपल्याला त्याचा एक कंट्रोलर आपल्याला एक डेव्हलप करावा लागतो किंवा जो आपल्याला कंट्रोलर आहे तो आपल्याला यूज करावा लागतो. म्हणजे ज्या आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला तुमचा कंट्रोलर आहे तो तुम्हाला चूज करावा लागतो. मार्केटमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोलर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामधला एखादा कोणता तरी जो आपला कंट्रोलर आपण यूज करणार आहोत तो कंट्रोलर सिलेक्ट करत असताना आपल्याला हे काही फीचर्स आहेत ते आपल्याला किंवा जे आपले फॅक्टर्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागतात. ओके, तर हा आपला टॉपिक लास्ट लेक्चर मध्ये झालेला होता. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय, why we are किंवा why 8051 मायक्रोकंट्रोलर, why we choose मायक्रो कंट्रोलर ऍट द 805. म्हणजे आपण एखादा कोणताही मायक्रो कंट्रोलर आपण कोणताही युज करू शकतो. तर 805 हा आपण या ठिकाणी तुम्हाला स्टडीसाठी 805 दिलेला आहे. तर 805च का मोस्टली यूज केला जातो कोणत्याही म्हणजे मोस्टली तुमचे जे डेव्हलपमेंट्स आहेत किंवा ज्या तुमच्या एखादं इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्यामध्ये मोस्टली जो बेसिक आपण कंट्रोलर यूज करतो तो 8051 हा कंट्रोलर यूज केला जातो. तर तो 8051च का किंवा का आपण यूज करू शकतो तर ह्या टॉपिक मध्ये बघूया की आपण का करतो यूज करून 8051 मायक्रो कंट्रोलर. 8051 is a very versatile microcontroller featuring a powerful Boolean processor which supports bit manipulation instruction for real-time industrial control application. The standard 8051 architecture supports 6 interrupts. 2 interrupts are external and 2 timer interrupts and 2 are serial interrupts. 2 16-bit timers or counters, 32 input output lines and programmable full duplex serial interface. Another fascinating feature of 8051 is the way it handles interrupt. The interrupt have 2 priority levels and each interrupt allocates fixed 8 bytes of code memory. This approach is very efficient in real-time application. Though 8051 is invented by Intel, today it was available in the market from more than 20 vendors and with more than 100 variants of original 8051 flavor. Supporting CAN and USB, SPI and TCP/IP interfaces. Integrated ADC and DSC, LCD controller and external number of input-output ports. Another remarkable features of 8051 is its low cost. Okay, the 8051 flash controller from Atmel is available in market for less than $1 per piece. So imagine its cost is very high volume purchases.
ओके. ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आपण जर 8051 यूज करत असू तर 8051 ज्या आपल्या डेव्हलपमेंट किंवा एखादं आपण एखादं इन्स्ट्रुमेंट क्रिएट करतोय असो तर त्या ठिकाणी जर आपण 8051 हा मायक्रो कंट्रोलर यूज करत असू तर आपल्याला 8051 मध्ये काय काय मिळणार आहे, तर 8051 मध्ये आपल्याला 6 इंटरप्ट्स मिळतात. हा एक आपल्याला बेनिफिशियल पॉईंट आहे, कारण की 2 इंटरप्ट्स आहेत ते आपल्याला एक्सटर्नल इंटरप्ट्स मिळतात, 2 आपल्याला टायमर इंटरप्ट्स मिळतात आणि 2 आपल्याला सिरियल इंटरप्ट्स मिळतात. त्याच्यामुळे 8051 आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोटल हे 6 इंटरप्ट्स आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर 16 टायमर्स आणि काउंटर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर 32 इनपुट आउटपुट लाईन्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि फुल डुप्लेक्स सिरियल इंटरफेस आपल्याला अवेलेबल दिलेलं आहे, करून दिलेलं आहे. ओके. तर हे जे सगळे फीचर्स आहेत ते जर आपल्याला आपल्या एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये लागणार असतील तर त्या ठिकाणी आपण कोणता मायक्रो कंट्रोलर यूज करू शकतो, तर 8051, कारण की तो लो कॉस्ट आहे. बाकीचे एखाद्या एक्सटर्नल दुसरा कोणता तरी मायक्रो कंट्रोलर आहे तो तुम्हाला हे फीचर्स देऊ शकतो, पण त्याची जर कॉस्ट जास्त असेल तर मोस्टली आपण कोणता यूज केला जातो, तर जो लो कॉस्ट मध्ये. कारण की ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट डेव्हलप केलं जातं तर त्यावेळेला मोस्टली तुमचे जे रॉ प्रोडक्ट असतील किंवा जे तुमचे रिक्वायरमेंटच्या ज्या तुमच्या कंपोनंट्स असतील ते व्हेरी लेस अमाऊंट मध्ये आपण मॅक्झिमम आपला जे आउटपुट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपण एक लास्ट पॉईंट मध्ये पण पॉईंट बघितला होता, तर कॉस्ट मध्ये आपण तेच बोललो होतो की ज्या वेळेला जो एंड युजर आहे त्या एंड युजर कडे तुमचा प्रोडक्ट मिळतो तो त्यावेळेला जो तुम्हाला जो आपला एंड युजर आहे त्या एंड युजरच्या अफोर्डेबल रेंजमध्ये किंवा त्याच्या रिचेबल रेंजमध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्ट हे मॅनेज करावं लागतं. त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला आपण विकणार आहोत त्यावेळेला त्याची जी मार्जिन जी आहे आपली जी बेनिफिटची, ज्यावेळेला आपण जर डेव्हलप करतो त्याची बेनिफिट सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे. तो बेनिफिट फाइंड करून तो आपल्याला एक्सटर्नल जो आपला एंड युजर असणार आहे त्याच्यापर्यंत ते प्रोडक्ट आपलं विकलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो की कोणते जे काही तुमचे कंपोनंट्स आहेत ते त्याच्या अफोर्डेबल रेंजमध्ये यूज केले जातात. सो दॅट्स वाय वी आर युझिंग 8051 मायक्रो कंट्रोलर. ओके. कारण की तो काय आहे, एक लो कॉस्ट आहे, त्याच्यानंतर त्याला आपल्याला एडीसी डीएससी त्याच्यानंतर TCP/IP इंटरफेसेस असतील, त्याच्यानंतर USB पोर्ट असतील, SPI बसेस असतील, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या 8051 मध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतात. ह्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट सांगितलेला आहे की 8051 हा कंट्रोलर मायक्रो कंट्रोलर आहे तो तुमचा इंटेलने इन्व्हेंट केलेला आहे आणि इंटेलने इन्व्हेंट केल्यानंतर तो मार्केटमध्ये आता मोर दॅन 20 वेंडर्स कडे आपल्याला अवेलेबल मिळतो. म्हणजे त्याचे जे आपल्याला वेंडर्स आहेत ते मोर दॅन 20 आहेत आणि मोर दॅन 100 व्हेरियंट्स त्याचे आपल्याला अवेलेबल मिळतात. ओके. तर दिस इज फॉर युअर 80 मायक्रो कंट्रोलर. ओके. तर डिझायनिंग आपल्याला 8051 मायक्रो कंट्रोलरचं करायचं बघायचंय. तर दिस इज अवर 8051 मायक्रो कंट्रोलर्स आर्किटेक्चर. ओके. आता ह्यामध्ये आपल्याला हा जो पूर्ण आपल्याला जी डायग्राम दिलेली आहे ती 8051 चं आर्किटेक्चर दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते फर्स्ट बघून घेऊया. आपल्याला सीपीयू दिलेलं आहे. मेन जे आपल्याला जे सर्व काम आहे ते आपल्याला सीपीयू थ्रू होतं. ओके. तर सीपीयू आपल्याला एक ह्या ठिकाणी आपल्याला 8051 मध्ये इनबिल्ट आपल्याला सीपीयू मिळतो. त्या सीपीयू ला आपल्याला इंटरप्ट दिले, इंटरप्ट कंट्रोलर आपण म्हणतो. मग मगाशी बघितलं होतं की किती इंटरप्ट कंट्रोल दिले, तर 6 इंटरप्ट कंट्रोल आपल्याला या ठिकाणी मिळतात. कोणते कोणते आहेत, तर एक्सटर्नल इंटरप्ट आपल्याला 2 मिळतात. राईट. दोन्ही इंटरप्ट म्हणजे कोणते आहेत, तर एक्सटर्नल 0 जो इंटरप्ट आहे तो 0 आणि एक्सटर्नल इंटरप्ट 1 हा आपल्याला हे 2 आपल्याला एक्सटर्नल इंटरप्ट मिळतात. त्याच्यानंतर अजून 2 मिळतात ते आपल्याला कोणते दिलेले आहेत, तर टायमरचे, टायमर 0 आणि टायमर 1. ओके. तर हे 2 आपल्याला टायमरचे 2 इंटरप्ट्स मिळतात आणि 2 इंटरप्ट्स कोणते मिळतात, तर आपल्याला सिरियल कम्युनिकेशनचे किंवा ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचे जे आहेत ते आपल्याला कोणते मिळतात, आपल्याला सिरियलचे इंटरप्ट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर हा जो आपला एक सेकंड पार्ट आहे, इंटरप्ट्स किती मिळतात, तर 6 मिळतात
टायमरचे 2 आहेत, सिरियल कम्युनिकेशनचा आहे आणि एक्सटर्नल इंटरप्ट आपल्याला किती मिळतात तर 2 मिळतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तर आपल्याला टायमिंग अँड कंट्रोल युनिट. टायमिंग आणि कंट्रोल युनिट हल्ला आपल्याला ऑसिलेटर युनिट जॉईन केलेलं असतं. ऑसिलेटर युनिटमुळे काय होतं की ह्या ठिकाणी बघा आपल्याला क्रिस्टल दिलेलं आहे. क्रिस्टलमुळे काय होतं, मी हे जे युनिट आहे ते क्लासमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो की आपलं जे ऑपरेशन्स आहेत ते पर मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड ह्या टायमिंग किंवा ह्या पिरियड मध्ये आपल्याला परफॉर्म केले जातात. मग हे कोण केलं जातं तर ह्या क्रिस्टल थ्रू आपल्याला काय मिळतात, हे ऑसिलेटर युनिट आहे त्याच्या थ्रू आपल्याला प्रत्येक पल्स मिळत असतात. त्या पल्स थ्रू आपल्याला काय मिळतं तर टायमिंग आणि कंट्रोल युनिट्स आपल्याला थ्रू आउट परफॉर्म होतं. तर ह्या ठिकाणी हा आपल्याला एक टायमिंग आणि कंट्रोल युनिट आपल्याला 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये इनबिल्ड दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आपले जे काही कम्युनिकेशन असेल किंवा जे काही तुमचा डेटा स्टोअर करण्याचे जे काही पोर्ट्स वगैरे असतील, तर पोर्ट्स किती दिलेले आहेत आपल्याला तर 4 पोर्ट्स दिलेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3. तर पोर्ट 0 to 3 हे आपल्याला 4 पोर्ट्स दिलेले आहेत. ओके. आणि प्रत्येक पोर्टला तुमच्या इनपुट आउटपुट लाईन्स किती आहेत तर 0 to 7 म्हणजेच 8 लाईन्स प्रत्येक आपल्याला पोर्टला दिलेले आहेत. प्रत्येक पोर्टला ह्या ठिकाणी बघून घ्या आपल्याला 0 to 7 हे आपल्याला काय दिलेले आहेत तर त्या पिन्स दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर डेटासाठी आपल्याला काय दिलेलं आहे तर रॅम दिलेली आहे व रॅम किती जीबीची किती बाईट्सची दिलेली आहे तर 120 बाईट्सची आपल्याला इनबिल्ट रॅम दिलेली आहे. इन 8051 च्या मायक्रो कंट्रोलर मध्ये आपल्याला 128 बाईट्सची रॅम मिळते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट मिळतो या ठिकाणी आपल्याला टायमर 0 आणि टायमर 1 आपल्याला काउंटर इनपुट्स आणि टायमर इन्क्रीमेंट्स हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. हे आपल्याला कोणतं आहे पूर्ण इंटरनल सर्किटरी. आणि त्याच्यानंतर हा दिलेला आपल्याला UART दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सिरियल पोर्ट दिलेला आहे. एक दिलेला असतो आपल्याला ट्रान्समीटरसाठी आणि एक दिलेला असतो आपल्याला रिसिव्हिंग डेटासाठी. ओके. तर दिस इज फॉर युअर UART. आपण काय बोललो होतो की UART थ्रू आपण काय करतो की सिरियल कम्युनिकेशन म्हणजेच आपला जो डेटा आहे किंवा जो आपला मायक्रो कंट्रोलर आहे तो एक्सटर्नल कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी म्हणून आपण काय करतो तर UART चा यूज केला जातो. तर दिस इज युअर थ्रू आउट इंटरनल सर्किटरी फॉर युअर मायक्रो कंट्रोलर्स. ओके. 8051 मायक्रो कंट्रोलर. बाकीच्या दुसऱ्या मायक्रो कंट्रोलरचे इंटरनल सर्किटरी ही डिफरंट असू शकते किंवा डिफरंट असतेच, कारण की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी डिफरंट काही ना काहीतरी गोष्टी वाढवलेल्या असतील किंवा काही ना काहीतरी गोष्टी कमी केलेल्या असू शकतात. ओके. तर दिस इज फॉर युअर 8051 मायक्रो कंट्रोलर. दिस इज बेसिक मायक्रो कंट्रोलर. ओके. तर आपल्याला काय काय पोर्ट सांगितलेले आहेत या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. फर्स्ट आपल्याला सीपीयू असणार आहे, कारण की सीपीयू थ्रू आपल्याला सीपीयूला आपण काय म्हणतो ब्रेन ऑफ युअर डिव्हाइस, कारण की ह्या ब्रेन थ्रू आपल्याला काय होतं पूर्णपणे जे काही तुमचे ऑपरेशन्स आहेत ते तुमच्या ब्रेन थ्रू होतात. राईट. सो दॅट्स वाय सीपीयू इज युअर ब्रेन. ओके. सीपीयू इज युअर इन्स्ट्रुमेंट्स ब्रेन. तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा ब्रेन कोण आहे तर सीपीयू. तर फर्स्ट सीपीयू आहे. सीपीयूला आपल्याला काय काय दिलं तर इंटरप्ट कंट्रोल्स दिलेले आहे, टायमिंग अँड कंट्रोल युनिट दिलेलं आहे. इंटरप्ट मध्ये आपल्याला किती इंटरप्ट दिले तर 6 इंटरप्ट दिले. टायमरचे 2 असतात, सिरियलचे 2 आहेत, एक्सटर्नल इंटरप्ट 2 आहेत. त्याच्यानंतर 8051 ला 4 पोर्ट दिलेले आहेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3 हे 4 पोर्ट आहेत. प्रत्येक पोर्टला 8 पिन्स दिलेले आहेत. ओके. इच अँड एव्हरी पिनचं आपण वर्किंग आपण पुढच्या डायग्राम मध्ये वगैरे बघून घेऊया. तर बेसिक एक डायग्राम जे इंटरनल डायग्राम आहे किंवा इंटरनल सर्किटरी आहे ती आपण ह्या ठिकाणी फक्त बघतोय. ओके. आणि एक पॉइंट आपण अजून एक बघितला होता की जो तुमचा पोर्ट आहे तो पोर्ट कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ड्रायव्हर्स दिलेले असतात. हा आपला जर पोर्ट आहे तर पोर्टला आपल्याला किती दिलेले तर ड्रायव्हर हा आपल्याला काय दिलेला आहे तर ड्रायव्हर दिलेला आहे. ड्रायव्हरचं काय काम असतं आपण बघितलं होतं की कम्युनिकेशन.
दोघांच्या म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल यांच्या दोघांमधलं जे थ्रूआउट कम्युनिकेशन करण्याचं काम कोण करतो तर ड्रायव्हर्स करतात. ओके, तर ड्रायव्हर्सला किती आपल्याला पिन दिलेल्या आहेत पोर्ट 0च्या, तर 8 पिन्स दिलेले आहेत. ओके, तर हे जे आहे तर हे सर्व आपल्याला सॉरी ह्याच्यामध्ये आपल्याला राहिलंय तर युआर्ट पण बघितलं. त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं होतं तर त्याचं काम आहे तर तुमचा डेटा जो आहे तो रिसिव्ह आणि ट्रान्समिट करण्याचं काम कोण करतं तर युआर्टचं काम करतात. आणि त्यानंतर हे टायमर 0 आणि टायमर 1 दिलेलं आहे काउंटर इनपुट्स आणि टायमर इन्क्रिमेंटसाठी. तर दिस इज युअर थ्रूआउट इंटरनल सर्किटरी किंवा इंटरनल सर्किट डायग्राम फॉर युअर 8051 मायक्रो कंट्रोलर. ओके, या ठिकाणी आपल्याला डिझायनिंग मध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. द बेसिक 8051 आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ 8-bit CPU with Boolean processing capability, oscillator, driver unit, 4K bytes on chip program memory, 128 bytes internal data memory, 128 bytes special function register memory area, 32 general purpose input output lines organized into 4 bits bidirectional port. ओके, इनपुट आउटपुटचे किती दिले 32 जनरल पर्पज इनपुट आउटपुट लाईन्स दिलेले आहेत. ओके, सॉरी input lines organized into 4 8-bit bi-directional ports, 2 16-bit timer unit, and full duplex programmable UART for serial data transmission with configurable baud डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये म्हणजे 5.1 ही जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व पॉइंट्स शो केलेले आहेत. ओके, तर ही इंटरनल सर्किटरी आहे. तर इंटरनल सर्किटरी जर थेरॉटिकल एक्झाम असेल तर ही आपली 5 मार्काला मोस्टली विचारली जाते की आपल्याला इच अँड एव्हरी पोर्ट आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात त्या ठिकाणी. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, द मेमरी ऑर्गनायझेशन दिलेलं आहे. द मेमरी ऑर्गनायझेशन मध्ये काय सांगितलंय बघूया. 8051 इज बिल्ड अराउंड द हार्वर्ड प्रोसेसर आर्किटेक्चर. The program and data memory of 8051 is locally separated and they are physically reside separately. Separate addresses space are assigned for data memory and program memory. 8051 address bus is 16-bit wide and it can be addressed up to 64 kilobytes memory. The program code memory. The basic 8051 architecture provides lowest 4K bytes of program memory as on-chip memory. 8031, the ROM-less counterparts of 8051. All program memory is external to the chip, switching between the internal programs memory and the time EA pin to logic 1. The configures the chip to execute the instructions from program memory up to 4K from internal memory and 4K program memory located from the 100H onwards from the external memory. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम बघा, ह्याच्यामधून आपल्याला एक्सप्लेन करता येईल व्यवस्थित. जी एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी ऍक्सेस दिलेला आहे आपल्याला तो कुठून स्टार्ट होतोय तर 000H टू FFFH इथपर्यंत आपल्याला काय मिळतो. हा आपल्याला जो एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीचा जो आहे तो ऍक्सेस आपल्याला ऑन चिप रॉम मध्ये मिळतो. ओके, हा काय आहे तर ही एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी आहे. तर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी मध्ये आपल्याला ऍक्सेस कुठून दिलेला आहे तर 000 जे 4 times 0H टू 4 times FH पर्यंत आपल्याला काय मिळतो, हा आपल्याला ऍक्सेस मिळतो. आणि इंटरनल मेमरी जो दिलेला आहे आपल्याला इंटरनल प्रोग्राम मेमरी ऍक्सेस काय दिलेला आहे आपल्याला बघा. इंटरनल प्रोग्राम मेमरी ऍक्सेस काय दिलेला आहे तर 4 times 0H टू 0FFFH इथपर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे तर इंटरनल प्रोग्राम मेमरीची ही ऑन चिप रॉम आहे.
ओके. आणि अप टू 100H पासून ते 4 टाइम्स FH इथपर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे, तर ऑन चिप रॉम हा काय दिलेला आहे, तर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी साठीचा आपल्याला ऍक्सेस दिलेला आहे. ओके. हेच आपल्याला या ठिकाणी वरती सांगितलेलं आहे. तर ही जी डायग्राम आहे ती तुम्ही एक लक्षात घ्या किंवा एकदम नोट डाऊन करून ठेवा, कारण की आपल्याला जर आन्सर्स मध्ये मोस्टली आपल्याला हे पॉइंट्स आपल्याला मेन्शन करावे लागतात. तर एक्सटर्नल मेमरी आपल्याला ऍक्सेस कुठून सांगितलं होतं, एक्सटर्नल मेमरीचा आपण 4 टाइम्स 0H पासून ते 4 टाइम्स FH पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे, तर तुमचा एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीचा ऍक्सेस दिलेला आहे. ओके. म्हणजे हा कोणता आहे, तर ऑन चिप रॉम साठीचा दिलेला आहे. ओके. आणि जो इंटरनल प्रोग्राम मेमरी जी दिलेली आहे, तर 4 टाइम्स 0H टू 0FFFH हा तुमचा काय दिलेला आहे, तर इंटरनल प्रोग्राम मेमरी. हा जो खाली आपल्याला सेपरेट ब्लॉक दिलेला आहे बघा, तो काय दिलेला आपल्याला, ऑनचिप रॉम दिलेला आहे. तर ऑनचिप रॉम कोणती दिलेली आहे, तर इंटरनल मेमरी साठीची जी आपल्याला स्पेस आहे, की जी जो काय तुमचा ऍक्सेस आहे तो तुम्हाला तेवढा दिलेला आहे. ओके. 100H पासून ते FFFH पर्यंत हा जो काही आहे तो आपल्याला काय दिलेला आहे, ऑनचिप रॉम वरती एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी साठीचा स्पेस किंवा ऍक्सेस हा दिलेला आहे. ओके. हा पुढे आपल्याला पॉइंट दिलेला आपल्याला डेटा मेमरी. ओके. द बेसिक 8051 आर्किटेक्चर supports 128 bytes of internal data memory and 128 bytes of special function register memory. Special function register memory is not available for the user for general data memory application. The address range for internal user data memory is 00H to 7FH. The special function registers are residing at the memory area 80H to FFH. 8051 supports interface for 64K bytes of external data. The control signals used for external data memory. ओके. दिस इज युअर 8051. आणि हा दिलेला आपल्याला एक्सटर्नल किंवा जो आपला प्रोग्राम मेमरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम मेमरी दिलेली आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी लाईन दिलेली आहे ती आपल्याला काय दिलेली आहे, तर डेटा लाईन दिलेली आहे, ही आपल्याला ऍड्रेस लाईन आहे. आणि दिस वन इज युअर आउटपुट एनेबल्स फॉर द रॉम चिप. ओके. ही जी डायग्राम आहे ती फॉर आपल्याला कशासाठी लागणार आहे, तर आपल्याला डेटा मेमरीसाठी लागणार आहे. ओके. काय काय आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, तर जी तुमचं सॉरी द बेसिक 8051 आर्किटेक्चर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर 128 बाइट्स ऑफ इंटरनल मेमरी इंटरनल डेटा मेमरी आपल्याला अवेलेबल असते. 128 बाइट्स ऑफ स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आपल्याला जे आहेत, त्याची जी मेमरी आहे ती आपल्याला डेटा मेमरीसाठी जी स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत ते आपल्याला 128 बाइट्स आपल्याला अवेलेबल असतात. ओके. बाकीचे जे काही पॉइंट्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजचे जे पॉइंट्स होते ते एकदा मी परत एकदा रिपीट करते. आपण आजच्या टॉपिक मध्ये जस्ट फर्स्ट पॉइंट बघितला होता, वाय वी आर युझिंग 8051. 8051 चे जे काही आपण पार्ट्स बघितले होते, म्हणजे सपोज हे आर्किटेक्चर जे आहे त्या आर्किटेक्चर नुसार आपल्याला आपण ते एक्सप्लेन करू शकतो. म्हणजेच जर सपोज प्रत्येकाने म्हणजे काय काय सांगितलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला, तर आपल्याला 8051 मध्ये 6 इंटरप्ट्स मिळत आहेत, टायमिंग आणि कंट्रोल युनिट्स मिळत आहेत, म्हणून आपण कोणता यूज करतो, तर 8051 मायक्रो कंट्रोलर यूज करतो. त्याच्यानंतर 4 पोर्ट्स मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला 32 पोर्ट्स 4 पोर्ट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये 32 आपल्याला काय मिळत आहेत, तर ज्या ह्या पिन्स आहेत त्या आपल्याला 32 पिन्स मिळतात. त्याच्यानंतर टायमरच आहे, टायमर 0 आणि टायमर 1. नंतर UART म्हणजेच आपल्याला जे डेटा रिसिव्ह आणि ट्रान्समिट करण्यासाठी जे काही पोर्ट आहे ते आपल्याला मिळतं. म्हणून हे जे काही बेनिफिट्स आहेत त्याच्यामुळे आपण
कोणता फोन यूज करतो, तर 8051 मायक्रो कंट्रोलर हा यूज करतो. ओके, तर व्हाय वी आर युझिंग 8051 मायक्रो कंट्रोलर, हे आन्सर तुम्हाला कळालं असेल. नसेल कळालं तर मला परत एकदा व्हॉट्सअपवरती कळवा, मेसेज टाका की बाबा नाही कळालेला पॉईंट, आपण हा पॉईंट परत रिपीट करूया. ओके, ह्याच्यामध्ये आवड असं काही नाही, जे जे तुम्हाला टॉपिक्स जे जे पार्ट्स तुम्हाला 8051 मध्ये मिळतात तेच आपल्याला बेनिफिट्स आहेत सांगायचे. आणि त्याच्यानंतर आपण सांगतोय की व्हाय, तर आपण हे सर्व पोर्ट्स आहेत म्हणून आपण आपल्याला 8051 हा मायक्रो कंट्रोलर आपण यूज करतो किंवा वी आर युझिंग इन अवर डिव्हाइस. ओके, पुढचा पॉईंट होता आपल्याला डिझायनिंग विथ 8051. डिझायनिंग विथ 8051 मध्ये आपण काय काय बघितलेलं, तर फर्स्ट आपल्याला सीपीयू, कोणताही जो आपला डिव्हाइस आहे ते डिव्हाइस किंवा जो आपला 8051 कंट्रोलर आहे, कंट्रोलर कधीही वर्क तुमच्या सीपीयू वरती करतो, म्हणून आपण काय करतो की सीपीयू हा ब्रेन आहे. सो दॅट्स वाय सीपीयू इज अवर मेन युनिट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सीपीयू मिळतो. सीपीयू ला आपल्याला काय मिळतो, तर इंटरप्ट कंट्रोलर्स मिळत आहेत, 6 इंटरप्ट कंट्रोलर्स आहेत, टायमरचे 2, सिरियलचे 2 आहेत, त्याच्यानंतर एक्सटर्नल इंटरप्ट आपल्याला 2 मिळतात. ओके, ज्याला आपण EX0 आणि EX1 असं म्हणतो. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, तर टायमिंग आणि कंट्रोल युनिट्स आपल्याला किती, हा जो आपल्याला युनिट आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर ऑसिलेटर युनिट आहे. ऑसिलेटर युनिट्स आपण काय बोलतो, तिथे आपण क्लॉक, जो क्रिस्टल आहे तो आपल्याला क्लॉक सिग्नल्स क्रिएट करतो. ओके, त्याच्यानंतर पोर्ट्स किती मिळतात आपल्याला सांगितलं, तर पोर्ट्स 4 पोर्ट्स मिळतात, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 4, सॉरी पोर्ट 3. पोर्ट 0 to 3 हे आपल्याला 4 पोर्ट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतात. प्रत्येक पोर्टला आपल्याला काय कनेक्ट केलेले आहेत, तर ड्रायव्हर्स कनेक्ट केलेले आहेत. ड्रायव्हर्सला आपण काय 4 पिन्स दिलेले आहेत, म्हणजे पिन 0 to पिन 7, म्हणजे ह्या प्रत्येक ह्या 8 आहेत, त्याच्या त्या टोटल मिळून किती मिळतात आपल्याला, 32 पिन्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर रॅम आहे ती, व रॅम आपल्याला 128 बाईट्सची रॅम मिळते. रॉम आपल्याला 4K बाईट्सची मिळालेली आहे. त्याच्यानंतर काउंटर इनपुट्स दिलेले आहेत, काउंटर इनपुट्स आपल्याला टायमर 1 ला कनेक्ट केलेला आहे, आणि टायमर इन्क्रीमेंट्स आहेत ते आपल्याला टायमर 0 आणि टायमर 1 ला कनेक्ट केलेले आहेत. आणि नंतर जो UART आहे, UARTचं काय काम सांगितलं मी, तर डेटा ट्रान्समिट आणि डेटा रिसिव्ह करायचं काम कोण करतं, तर UART करतात. तर दिस इज फॉर युअर एम्बेडेड 8051 मायक्रोकंट्रोलर्स आर्किटेक्चर और इंटरनल सर्किट डायग्राम. ओके, हे आपण पॉइंट्स बघितले होते. नंतर मेमरी ऑर्गनायझेशन मध्ये आपण बघितलं होतं, तर प्रोग्राम मेमरीचा एक पॉइंट बघितला होता. प्रोग्राम मेमरीमध्ये ही डायग्राम बघितली होती, त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो, जो तुमचा एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी ऍक्सेस आहे तो कुठून दिलेला आहे, तर 4x0 to 4xFH पर्यंत आपल्याला काय मिळालेलं आहे, तर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीचा ऍक्सेस मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर इंटरनल प्रोग्राम मेमरीचा ऍक्सेस जो आहे तो 4x0H पासून तो 0FFFH पर्यंत मिळालेला आहे, जो तुमचा ऑनचिप रॉम आहे, आणि तुमच्या इंटरनल प्रोग्राम मेमरीचा आपल्याला ऍक्सेस या ठिकाणी मिळतो. आणि एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीचा ऍक्सेस आपल्याला 1000H to FFFH इथपर्यंत आपल्याला काय मिळतो, एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीचा ऍक्सेस हा आपल्याला मेमरीवरती मिळतो. दिस इज फॉर युअर प्रोग्राम और कोड मेमरी. ओके, आणि नेक्स्ट वन आपण बघितलं होतं, तर डेटा मेमरी. डेटा मेमरीसाठी आपण काय बोललो होतो, तर आपल्याला 128 बाईट्सचा जी तुमची सॉरी इंटरनल डेटा मेमरी ही तुमची 128 बाईट्स आहे. 128 बाईट्स आपल्याला स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी आपल्याला मिळते, आणि ह्या ठिकाणी आपल्याला जे ऍड्रेस रेंज दिले होते ह्या आपल्याला काय मिळतात, तुमचे इंटरनल डेटा मेमरीसाठी यूज केले जातात. काय काय दिले होते आपल्याला, 00H to 7FH पर्यंत आपल्याला काय मिळतो, तर आपल्याला इंटरनल युजर डेटा मेमरी मिळते. ओके, तर दिस इज फॉर युअर डेटा मेमरी. बाकीचे जे काही टॉपिक्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजच्या टॉपिक मध्ये कुणाला जर काही क्वेरी असतील तर मला पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा. ओके, नाव वी विल स्टॉप दिस लेक्चर. थँक्यू.